आणि म्हणून सरकारच्या माध्यमातून युवकांना आणि मुलींना रोजगार देण्यासाठी प्रत्येक पाऊल उचललं जात आहे। मी आपल्याला एवढं सांगतो, गडचिरोली सारख्या अतिशय दुर्गम भागामध्ये नॅक्सलाइट एरियामध्ये देखील टाटा टेक्नॉलॉजीने सुरू केले स्किल डेव्हलपमेंट सेंटर। दरवर्षी 5,000 लोक तिथे ट्रेंड होणार आणि 5,000 लोकांना तिथे प्लेसमेंट मिळणार आणि त्याचबरोबर त्यातले काही लोक उद्योग सुरू करणार। त्यामुळे राज्याच्या पूर्णपणे चौफेर असा शहरी भागाबरोबर ग्रामीण भागामध्ये देखील अशा प्रकारचे प्रकल्प सरकारच्या माध्यमातून आपण सुरू करतोय। आपल्या महापालिकेच्या ज्या मुंबईतल्या शाळा आहेत त्याच्यात देखील स्किल डेव्हलपमेंट विभागाने स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केले ना, स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केले। म्हणजे मुलाला शिकताना सुद्धा शिकत असताना शिक्षण घेत असताना जॉब ओरिएंटेड प्रशिक्षण हे देखील मिळालं तर तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो। आणि ही योजना जी आहे आजची स्किल ऑन व्हील अतिशय चांगली आहे, नाविन्यपूर्ण आहे। याला खूप यश मिळेल, हजारो लाखो मुला मुलींना रोजगार मिळेल। आता मनोज जरांगे पाटील यांना एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।